ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी नाशिकमधून येतेय। नाशिकमध्ये पर्यटकांचा विनयभंग आणि मारहाण करण्यात आली होती। याच प्रकरणी आता 3 आरोपी फरार आहेत। ते कुख्यात गुंड आहेत। सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे। एफआयआर मध्ये चुकीच्या गोष्टी असल्याचा दावा करण्यात आलाय। आरोपीच्या वकिलांनी कोर्टात हा दावा केला। फिर्यादीनं आरोपींना मारहाण केल्याचं वकिलांचं म्हणणं आहे। जीवे मारण्याचा प्रयत्नच केलेला नाही, एफआयआर मध्ये उल्लेख का करण्यात आलाय असा सवाल आरोपीच्या वकिलांनी विचारला, असा युक्तिवाद केलाय। सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाची आणि आरोपीच्या वकिलांनी हा युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतंय। एफआयआर मध्ये चुकीच्या गोष्टी नमूद केल्याचा उल्लेख आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला। पुन्हा एकदा नाशिक संदर्भातली बातमी। नाशिक पर्यटकांचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणात एक अपडेट पाहायला मिळते। 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 3 आरोपी जे फरार आहेत ते कुख्यात गुंड आहेत असं सरकारी वकिलांनी युक्तिवादात म्हटलं होतं। मोठी बातमी समोर येते। नाशिक पर्यटक मारहाण प्रकरणामध्ये 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। भावली धरण बघण्यासाठी गेलेल्या कुटुंबावरती मारहाण करण्यात आली होती आणि विनयभंग देखील करण्यात आला होता, त्यातील 2 महिलांचा। आणि या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपींना पकडलं होतं। याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, कोर्टात नेमकं काय काय घडलं? आपण जर बघितलं तर भावली धबधब्यावरती जे काही पर्यटकांना मारहाण झालेली होती, विनयभंग हा करण्यात आला होता, या प्रकरणी 9 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहेत। आणि या 9ही आरोपींना आज दुपारी न्यायालयामध्ये, इगतपुरी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। दरम्यान आपण जर बघितलं तर आता सुनावणी ही पार पडलेली आहे आणि 9ही आरोपींना 18 जुलैपर्यंत म्हणजे 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दरम्यान आपण जर न्यायालयामध्ये बघितलं तर जोरदार युक्तिवाद हा दोन्ही बाजूनी म्हणजे बचाव पक्षाचा असेल किंवा सरकारी पक्षाचा पार पडलेला होता। यामध्ये महत्त्वाची जर आपण घडामोड बघितली तर आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की एफआयआर मध्ये कुठेही जीवे मारण्याचा प्रयत्न हा पर्यटकांना करण्यात आला असं कुठेही उल्लेखही नाहीये। मग एफआयआर मध्ये असा उल्लेख का आला आहे, हा कलम जो आहे तो का लावण्यात आलाय, तो काढून टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यासोबतच दुसरं महत्त्वाचं म्हणजे सोमवारी रात्री 2 आरोपींना पडगा इथून अटक करण्यात आली होती। मग 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करावं लागतं, हा खरंच नियम आहेत, मात्र तसं झालेलं नाहीये। कुठेतरी याचं उल्लंघन झालं, त्याची देखील चौकशी करावी अशी देखील मागणी जी आहे ती करण्यात आली। दरम्यान यावरती सरकारी वकिलांनी सांगितलंय की असं कुठेही झालेलं नाहीये, तुम्ही रिमांड कॉपीमध्ये देखील तपासा। दरम्यान हे सर्व काही सुनावणी पार पडलीत आणि अखेर न्यायालयाने बघितलं तर 18 जुलैपर्यंत कोठडी ही दिलेली आहेत। याबाबत जर बघितलं तर इतर यांचे साथीदार कोण आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे, आरोपींनी कोणकोणती वाहनंही वापरलेली आहेत, त्यांना कोणी कोणी मदत केली याचा आम्हाला तपास करायचा आहे असं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे। दरम्यान यातील 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत आणि हे 3 आरोपी जे आहेत ते हिस्ट्री शीटर आहे अशी देखील माहिती सरकारी वकिलांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीतच बघितलं आता 4 दिवस हे पोलिसांना मिळालेले आहेत आणि आता या 4 दिवसामध्ये पुढील तपास कसा होतोय, त्या तपासात नक्की काय काय समोर येत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत या प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आली। एनडीटीव्ही मराठीच्या मोहिमेला देखील यश आल्याचं पाहायला मिळतं। एनडीटीव्ही मराठीने ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि हल्लेखोरांना अटक झाली होती। एनडीटीव्हीनं ही बातमी दाखवताच कारवाईला वेग आला। मोशी प्रकरणामधला एक बातमी अपडेट पाहिजे, एक नाशिक प्रकरणातली आधी अपडेट पाहूया। भावली प्रकरणामधले आरोपी प्रोड्यूस केले होते। आम्ही त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मागितली होती। त्यांचे वकील आणि सरकारी वकील आणि आम्ही केलेल्या युक्तिवादानंतर आम्हाला माननीय हुजूर कोर्टाने 18 तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे। म्हणजे 3 दिवस आम्हाला रिमांड भेटलेला आहे त्यांचा पुढील तपासाकरिता। धन्यवाद। काय कारणं दिलेली होती? आम्ही तपासासाठी त्यांनी ज्या हे गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारं आहेत, वाहनं आहेत किंवा इतर जे त्यांचे साथीदार आहेत त्यांच्या अटकेसाठी आम्हाला त्यांची कस्टडी गरजेची आहे। आणि मेन म्हणजे जो गुन्हा घडला त्यावेळेस त्यांचे सोन्याची चैन आणि मोबाईल ह्या मौल्यवान वस्तू देखील त्यांनी काढून घेतलेल्या आहेत, त्याची रिकव्हरी महत्त्वाची आहे असं सांगितलं होतं। त्या अनुषंगाने कोर्टाने आम्हाला 3 दिवसाची रिमांड दिली। 2 आरोपींना अटकेच्या बाबत जी वेळ होती त्याच्यामध्ये त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की 24 तासाच्या आत हजर केलं नाही, नेमकं हे काय होतं? नाही, आपण त्यांना अटक केल्यानंतर 24 तासामध्ये कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे। त्यांनी त्यांची वकिलांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे की त्यांना नाही का अरेस्ट करता नाही, आपण त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली नाही किंवा काय, पण आपण त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं पूर्ण पालन केलेलं आहे
आणि आपण नेक्स्ट याला त्याचं उत्तर देऊ. त्यांनी असे म्हटलं काही अनेक आरोपी जे आहेत ते घटनास्थळावर नव्हते, पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरून उचललं, कोणाला शेतावरून उचललं, या प्रकरणाशी संबंध नसताना त्यांना ताब्यात घेतलं. रिमांड जी आहे ती त्याच तपासासाठी घेतलेली आहे. रनिंगमध्ये ऑफेन्स घडलेला आहे. जे फुटेज आलेलं आहे ते फक्त बाईकवरच्या मुलांचे चेहरे क्लिअर झालेले आहेत किंवा जे फुटेजमध्ये आलेले आहेत त्या गाडीमधून उतरलेले लोक आहेत, त्या गाडीमध्ये कोण कोण होते, काय होते, त्यांचीच सांगड घालायची आहे. आरोपी आहेत त्यांच्यापैकी काही आरोपींवर पूर्वश्रमीचे गुन्हे आहेत, ते सांगणार किंवा ते काय बोलतात त्याच्यामध्ये लिंकअप करणं आणि त्यातून अजून आरोपी निष्पन्न होत आहेत का किंवा ह्यांचा सहभाग काय काय होता आणि त्यांची भूमिका काय होती, त्याच्यामध्ये हिस्सा किती होता त्या गुन्ह्यामध्ये, त्यासाठीच आम्ही रिमांड कॉल केली होती. काही आरोपी फरार आहेत, त्यांच्या दृष्टीने काय नेमकं तपास? फरार असलेल्या आरोपीपैकी आकाश भोईर याच्यावरती 302चा गुन्हा दाखल आहे घोटी पोलीस स्टेशनला आणि आत्ता जो आरोपी आणलेला आहे त्यापैकी पण एकावरती मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि दुसऱ्यावरती 307चा गुन्हा दाखल आहे. हा, 3 जण पूर्वश्रमीचे आहेत. किती दिवसांचं पीसी मागितलं? आम्ही 7 दिवसाची पीसी मागितली होती, तर आम्हाला 3 दिवस मान्य कोर्टाने पीसी दिलेली आहे. आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की शिट्टी वाजवणारे यातले नव्हते, मग ते कोण आहेत नेमके? इन्सिडेंट एक पर्यटकासोबत झालेला आहे. ते जे फिर्यादी आहेत ते फिर्यादींनी आहे ना ज्यांच्यासोबत हे चाललं होतं त्यांचं की बाबा तू असा का वागतोयस, शिट्टी का वाजवतोयस किंवा नाही का महिलांना बघून हे का करतोयस, तू युटीज का करतोयस, तर त्यांच्याशी ह्यांचं काहीतरी होणं झालं असतं तर आपण त्याला हे करू शकतो. पण ते न होता हे इतरला आलेल्या ह्यांनीच त्यांच्याशी धक्काबुक्की आणि मारहाण चालू केलेली आहे. मग त्याचं इंटेन्शन काय होता, बरं ते तिथं संपलेलं होतं प्रकरण, मग त्यानंतर परत खाली अडवून त्यांना मारणे, त्यांचा पिछा करणे आणि जे डिस्टन्स आहे ते आम्ही गोंद्यापर्यंत असं सांगितलेलं होतं. आम्ही कुठेही 30 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर म्हणलं नव्हतं. टोल नाक्याच्या पुढे गोंदे गावापर्यंत झालेलं आहे. फिर्यादमध्ये पण तेच नमूद आहे. त्याचा विपर्यास तिथे ते कोण आहे सर, ते आरोपी कोण आहे? हे नाही, ते नाही आहेत, ते म्हणजे नाही का ते अननोन आहेत. फिर्यादींना परत ते त्या ह्याच्यामध्ये पण दिसलेत की नाही दिसलेत हे ओळख परेडमध्ये आता होईल की हे कोण यांच्यापैकी. ही बाब मी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाला विनंती केली की इगतपुरी पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज तुम्ही मागून घेण्यात यावे आणि त्यावरून हा संशय दूर होईल की आरोपींना 24 तासामध्ये हजर केलं आहे की 24 तासाच्या नंतर हजर केलं आहे. परंतु न्यायालयाने हे सबमिशन ग्राह्य धरलं नाही. न्यायालयाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. पण हरकत नाही, मी ज्या आरोपींना रिप्रेझेंट करत होतो ह्यापैकी बऱ्याच आरोपी त्या ठिकाणी घटनेच्या वेळी ह्या कृत्यामध्ये सहभागी नाही आहेत. ते सचिन अडोळे, अर्जुन अडोळे हे 2 व्यक्ती जे आहेत यांना मुंबई नाशिक हायवेच्या पडघा टोल नाक्याचे तेथून अटक केलेली आहे. रात्री 2च्या सुमारास, सोमवारी रात्री 2च्या सुमारास घटनास्थळी हे आरोपी तिथे नव्हते. ते पळत का होते असं पोलीस? ते पळालेलेच नव्हते. ते त्यांच्या आज रुटीनमध्ये त्यांच्या घरी निघालेले होते. ते कुठेही पळून गेलेले नव्हते. कुठले ते पडग्याला ताब्यात घेतले म्हणजे कुठले, कुठून कुठे चालले होते? ते कसाऱ्याचे आहेत. कसाऱ्यावरनं तो सचिन अडोळे जो आहे त्याची बहीण आजारी होती आणि बहिणीला बघण्यासाठी तो स्वतःच्या कारने तिथे निघाला होता. 2 आरोपी पडग्यातून घेतले. हो, त्यांचे दोघांचे घर तिकडे नव्हते, मग ते तिकडे का जात होते? ते कसाऱ्यातले आहेत. पडग्यामध्ये त्याची बहीण राहते आणि बहिणीला भेटण्यासाठी तो निघाला होता. मुळात असं आहे की एवढे सर्व इगतपुरी तालुक्यातले व्यक्ती सोडले तर दोघांनाच का अटक केली, यातही काहीतरी असेल ना सर? त्या दोघांनाच का अटक केली हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. परंतु त्यातील एका व्यक्तीवर 2 वर्षापूर्वीचा एक गुन्हा आहे आणि तो ह्युमन बॉडीच्या अगेन्स्टचाच गुन्हा आहे. परंतु काल आपण SP साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलाय, मी देखील तो बघितलाय. त्याच्यावरनं असं स्पष्ट दिसतंय की नाशिक जिल्ह्याचे जे SP साहेब आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे. त्यांनी खरे आरोपी अरेस्ट करावे, खऱ्या आरोपींच्या विरुद्ध ट्रायल चालवावी, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, हे माझंही स्पष्ट मत आहे. अधीक्षकांना दहशत निर्माण करायचं काय कारण असावं, म्हणजे कशासाठी दहशत? ज्या आरोपींचा ह्या गुन्ह्याशी, ह्या घटनेशी काहीही संबंध नाहीये अशा आरोपींना त्यांनी ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे. येत्या 18 तारखेला मी त्या आरोपी कुठे होते ह्याबाबतचं CCTV फुटेज न्यायालयामध्ये सबमिट करणार आहे. FIR मध्ये आज सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की ह्या आरोपींचा नेमका उद्देश काय होता. परंतु FIR दाखल करणारी जी महिला आहे त्या FIR मधनंच तिने आरोपींचे उद्देश जे आहेत ते 3 वेळा बदल केलेले आहेत. पहिले ती म्हणते की त्यांचा आम्हाला लुटण्याचा उद्देश होता, माझा मोबाईल खेचून नेला. दुसऱ्या वेळेला ती म्हणते की मला मॉलेस्टेशन करण्याचा उद्देश होता, माझं मॉलेस्टेशन केलं. तिसऱ्या वेळेला ती म्हणते की आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नक्की ह्या आरोपींनी जर त्यांचा पाठलाग केला असेल तर तो कशासाठी केला, या 3 गोष्टीपैकी हा एक मोठा संभ्रम आहे. 6 ठिकाणी वेगवेगळ्या घटना त्यांच्या बरोबर घडल्या म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी FIR मध्ये 6 ठिकाणी घटना घडली असं लेखी नाहीये. ठीक आहे. ओके, नाव सर आपलं? तुमचं नाव? ॲडव्होकेट अनिल कांबळे. ओके, थँक्यू सर. थँक्यू.
तर आरोपींचे वकील होते आणि त्या प्रकरणात त्यांनी माहिती दिली आहे. 9 आरोपींना एकीकडे 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यावरच आरोपीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवलाय. पोलिसांनी खरे आरोपी समोर आणावेत, ज्यांच्यावरती आरोप करण्यात आलेत ते आरोपी नाहीत, असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे. नऊ आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात पोलिसांनी आणि आरोपीच्या वकिलांनीही माहिती दिली आहे. त्यामुळे आता तपासात आणखी काय काय निष्पन्न होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भावली धरणात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबावरती मारहाण आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याचाच व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर NDTV मराठीनं देखील ही बातमी लावून धरली. त्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास केला आणि आरोपींना अटक केली आहे. दरम्यान इगतपुरी विनयभंग आणि मारहाण प्रकरणात मकोका लागू शकतो का, पोलीस या मुद्द्याने देखील पोलीस तपास करणार आहेत. या प्रकरणातील काही आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहेत, त्यामुळे या संदर्भात मकोका लावण्याची तयारी पोलिसांची असल्याचं पाहायला मिळत आहे. मकोका लागू शकतो का या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास पाहायला मिळेल. 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी आधीच पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यामुळे आता तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. याच अनुषंगानं आता पोलीस मकोका लागू शकतो का या दिशेने देखील तपास करतील. या प्रकरणातील काही आरोपी कारण कुख्यात गुन्हेगार देखील आहेत. फिर्यादीने मागणी केली की त्यांना मकोका लावावा त्यांच्यावरती, याबाबत काय कारवाई होती? आता यामध्ये मकोकाच्या ज्या अटी तरतुदी आहेत आणि ह्यांचे गुन्हे आहेत पूर्वाश्रमीचे, ते संपूर्ण लाईनअप करून जर मकोका लागत असेल तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रांजल सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रांजल, मकोका लागू शकतो का या अँगलने देखील आता पोलीस तपास करतील. काय काय त्या संदर्भातले पुरावे आणि माहिती पोलिसांकडे आहे? तन्मय, खरं तर NDTV मराठीने जी मोहीम हाती घेतलेली आहेत त्यातीलच एक जर बघितलं तर काल NDTV मराठीशी बोलताना जे फिर्यादी होते त्यांनी मागणी केलेली होती की या आरोपींना मकोका लावावा, जेणेकरून यांना लवकर जामीन मिळणार नाही आणि त्यांना कठोर शिक्षा होईल. आणि आता आपण जर बघितलं तर जे इगतपुरी पोलीस ठाण्याचे PI आहेत, जे स्वतः तपास अधिकारी आहेत घनश्याम बळप, यांनी माहिती दिली आहे की आम्ही त्या अँगलने देखील सर्व तपास जो आहे तो करणार आहोत. आणि या गुन्हेगारांपैकी म्हणजे एक यामध्ये जर बघितलं तर एक नवीन माहिती देखील समोर आलेली आहे. कारण कालपर्यंत आपण जर बघितलं तर जो फरार आरोपी आहेत आकाश भोईर, त्याच्यावरती खुनाचा गुन्हा काही वर्षांपूर्वी दाखल झालेला होता, ही माहिती समोर आलेली होती. मात्र आता आपण जर बघितलं तर जे अटकेतील 2 आरोपी आहेत त्यांच्यावरती देखील म्हणजे एकूण 9 पैकी जे 2 आरोपी आहेत त्यांच्यावरती देखील 2 गुन्हे जे आहेत, एक गुन्हा जो आहेत पहिले तो दाखल आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे. म्हणजे एकूणच जर बघितलं तर यातील 3 आरोपींविरोधात आता हिस्ट्री शीटर ते आहेत त्यांच्यावरती याआधी देखील गुन्हे दाखल आहेत ते समोर आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर त्या दृष्टीने देखील आता प्रयत्न जे आहेत ते केले जाऊ शकतात. आता आपण जर बघितलं तर हे एकीकडे सर्व काही सुरू असताना दुसरीकडे आरोपींच्या वकिलांनी देखील म्हटलेलं आहे की FIR मध्ये अनेक चुकी आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर त्या महिलेने माझं मोलेस्टेशन झालंय असं म्हटलेलं आहे. यासोबतच 2 आरोपींना अटक जी आहे ती 24 तासाच्या आत दाखवणं गरजेचं होतं, कोर्टात हजर करणं गरजेचं होतं. मात्र तसं देखील झालं नाहीये असं देखील या आरोपींच्या वकिलांनी म्हटलंय. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर आता 4 दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहेत. आता या 4 दिवसामध्ये कसा तपास होतोय, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, जे फरार आरोपी आहेत त्यांना त्यांच्या पोलीस कधी मुसक्या आवडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल. नक्कीच, आणि NDTV मराठी देखील याचा पाठपुरावा करत राहील. धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.